दहितुले गावातील परंपरागत हाड वैद्यांची आयुर्वेदिक सेवा। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डांग सौदाणे रोड दहितुले येथे आयुर्वेदिक पद्धतीने हाडांवर अनोखे उपचार केले जातात। येथील प्रसिद्ध हाड वैद्य श्री देवबा गंगाराम साबळे आणि त्यांचे वंशज विठ्ठल देवबा साबळे हे मोडतोड झालेल्या हाडांवर उपचार करण्यासाठी ओळखले जातात। या परंपरेची सुरुवात जंगलातून गायी बैल घराकडे आणताना त्यांचा पाय मोडल्यावर पारंपरिक पद्धतीने उपचार करण्यापासून झाली। आजही या हाड वैद्यांनी आधुनिक वैद्यकीय उपकरणाशिवाय केवळ पारंपरिक तंत्राने उपचार करण्याची कला जोपासली आहे। हात, पाय, मणके, सांधे आदी मोडतोड किंवा हाडांच्या इतर समस्यांवर ते अचूक आयुर्वेदिक उपचार करतात। त्यांच्या कौशल्यामुळे नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून तसेच दूरवरच्या भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात। देवबा साबळे यांच्या अनुभवाचा वारसा आता त्यांच्या मुलांनी पुढे नेला आहे। आयुर्वेदिक उपचारांनीही ही परंपरा लोकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे। आधुनिक वैद्यकीय सुविधा असूनही या पारंपरिक उपचारांना स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देतात। हा अनोखा वारसा भविष्यात अधिक व्यापक पातळीवर पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। यावेळी देवबा साबळे यांनी अधिक माहिती दिली। देवबा गंगाराम साबळे, दैनुला। बाबा, काय सांगाल तुम्ही हाडांचे उपचार कधीपासून सुरू केले आणि मोडलेलं हाड आयुर्वेदिक पद्धतीने कसे ठीक करता येतात? ते असं आहे, जडीबुटी लावून बांधून जर 2 ते 3 वेळा 10 दिवसात लावलं तर हाड लगेच ओके जुळून जाते। कोणत्या औषधी वनस्पतीचा वापर प्रामुख्याने या ठिकाणी आपण करतात? आडवी म्हणून ते वनस्पतीचं नाव आहे। पाडामधून खणून आणि खोदून आणावं लागते। रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो? डॉक्टरकडे 3 महिने लागले तर आपलं 1.5 महिन्यात ओके होतं। आणि असं आहे ते। आधुनिक उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती यामध्ये काय फरक जाणवतो? त्याच्यात आपल्याला लगेच कळून जातं की त्या लावल्यानंतर ते जडीबुटी लगेच कॅच करते। 10 दिवसात त्यांचं किती टक्के दुरुस्त होतं ते पेशंट लगेच सांगायला लागून जातात। तसेच काही नागरिकांमध्ये आयुर्वेदिक उपचारांविषयी लोकांमध्ये गैरसमज आहेत, याबद्दल काय सांगाल? काहींना ते असं आहे, त्याच्यात अनुभव नसतं तत्पर्यंत ते तसे म्हणतात। तर जो लावलं तो त्यांना अनुभव घडतं की याच्यात काय पॉवर आहे, किती झटपट कॅच करतं दुःख। आपल्याला आयुर्वेदिक या क्षेत्रात किती वर्षाचा अनुभव आहे? आता 30 ते 35-40 वर्ष होते एवढं। आणि कशा पद्धतीने आपण उपचार करतो ते सांगा। ते असं आहे, सुरूला मी लक्ष्मी म्हणजे गायच बांधली, गायीचं तंगडं मोडलं, मग त्याच्यावर ते आणली जडीबुटी, सांगितलं की असं पद्धत जडीबुटी आहे ते आणून आणि पहिले गायीलाच बांधलं, गायीच ओके केली। मग त्याच्यापासून पुढे माणसं, बकरं, ढोरं सब तयार। कोणता बी याला बांधलं ते सगळं बांधलं गेलं। आपल्याकडून पक्षी बांधलं गेले, कुत्रं बांधलं गेलं, सगळं काहीच ठेवलं नाही। आजवर किती नागरिकांनी याचा अनुभव घेतला आहे? आपल्याकडे त्याचा हिसाब नाही, लाखो एवढं उपचार झालेले असतील तयार। ते 1.5 वर्ष गेले। तो आंबावरून 15 फूट खाली आला, नालात 15 फूट गेलं, 30 फूट खाली उचलला, तिथून डायरेक्ट मालेगाव। MRI फोटो काढले, डॉक्टर सांगायचं मणका गेले, मायांचं हाड तुटलं। मग तिथं काय करतील? मग त्यांनी तिथून त्याचा भाऊ आणि चुलता माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं का असं गावातलंच होतं। म्हटलं 5 दिवसात पोऱ्या उचलला आणि आणला घरी, तर त्याला 5 ते 7 पोरं बांधायला धरायला लागायचं। मायांचं हाड बांधायचं, मग परत कानी करायचं, मणकेला बांधायचं आणि पलंगावर टाकून असं पडून राहायचं। पहिला लावलं, दुसरं लावलं, तिसरं लावलं, चौथा लावला, 5वाच गडी चालायला लागला।
3.5 महिने झाले तशी तर गाडी पळायला लागली. आता झाले 1.5 वर्ष, तर पुढे 2-3 महिने झाले असे काय ओके झालं. तर आता डायरेक्ट आता ट्रॅक्टर चालवतो, गाड्या आता बिघाड पडतात, काय टेन्शन नाही. 3.5 महिन्यात पूर्णपणे बरा झाला तो आपल्या ह्याच्यात. 3.5 महिन्यात नाही, तो 1.5 महिन्यातच बरा झाला असं समजायचं. किती? पहिला 10 दिवसाचा, दुसरा 10 दिवसाचा, तिसरा 10 दिवसा, 1 महिना, परत चौथा टाकला, 5वाच घडीच चालायला लागलो. असं पेशंट म्हणजे भरपूर क्लिअर केले. आणि आता एक पेशंट कुठून, मुक्ताईनगर पासून 50 किलोमीटर, म्हणजे आपलं महाराष्ट्र सरादीवर, लेडीज होती. वय किती होती? 30 ते 35. दोन्ही पोरं पडात, ती तिचं डायरेक्ट मायान झाड तुटलं. असं पट्टा बांधून आणली, खीर उचलून ठेवल्यानंतर धक्का लागू द्यायची. इथं बांधलं, 10 दिवसात आली. बाबा मला ओके वाटतं, पायाला लागलं, चालून पाहू का? म्हटलं बाई एवढा हप्ता चालू नको, तू अजून आज 11 दिवस दुसरा हप्ता लावून राहील, आज लावा. तिसरा पाटा घ्यायला गाडीतून उतरून चालून हसतच यायला पाहिजे, हसतच आहे. नमस्कार, संदीप मुरलीधर मोरे, बदापूर, राहणार, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आम्ही इथं हाडवैद्य देवबा साबळे यांच्याकडे आलेलो आहे आईला घेऊन. कमरेत थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं त्याच्या अगोदर आमच्याकडे अमोल सोनार म्हणून आलेले महाली, त्यांच्या आईला चांगला फरक पडल्यामुळं आम्ही इथं आलेलो आहे. नमस्कार, माझं नाव विष्णू जगताप. माझ्या आईचं वय 85 आहे आणि ती झोपेमध्ये याच्यातून सकाळी पहाटे पडल्यानंतर तिथे त्या हाडाचे हाड मोडल्यामुळे तिला डॉक्टरकडे आम्ही घेऊन गेलो. तर कोणत्याही प्रकारचे डॉक्टरने सांगितले जे ऑपरेशन ह्या वयामध्ये ऑपरेशन होत नाही आणि हाड जुळत नाही. तर त्या याच्याने आम्ही डॉक्टरला दाखवलं, एक्सरे वगैरे काढले, पण मग त्याचा काही उपयोग झाला नाही. तर मग शेवटी आम्ही बरेच चौकशी केली, तर आम्हाला डांग सौंदाणे, कळवणजवळ डांग सौंदाणे गाव आहे, ह्या गावामध्ये देवबा साबळे हाड वैद्य आहे, त्यांच्याकडे आम्ही घेऊन आलो. आणि मग त्यांनी सांगितलं का तुम्हाला 3 वेळा तरी कमीत कमी यावं लागेल. आणि पहिल्या वेळेस त्यांनी जे हाड त्यांचं ते काय औषध ते लावून दिलं आणि असं 10 दिवसानंतर परत असं 2-3 वेळा झालं. तर आता एकदम व्यवस्थित आहे आणि हाड पण जुळल्या गेलेले, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचं त्या मानाने डॉक्टरच्या एवढ्या पैशाच्या याच्यात बाबांच्या याच्यात एकदम चांगला आणि एकदम चांगला उपचार होतो. नमस्कार, माझं नाव दीपक जुभाऊ गावळे, मुक्काम दहिंदुले. तर मी आंब्याच्या झाडावर चढलो होतो. आंबे तोडता तोडता मी झाडावरून पडलो. साधारण झाडाची उंची होती 40-45 फूट. त्या ठिकाणून मला उचललं साठण आलं ना सिम्स हॉस्पिटलला गेल्यानंतर माझा एक्सरे काढला, तर 4-5 ठिकाणी माझं क्रॅक झालं होतं हाड. मग त्यांनी सांगितलं का काहीच होऊ शकत नाही याच्यावर उपचार तुमचा. 2-3 दिवस ठेवलं तिथं त्यांनी आणि त्यांनी मला घरी काढून दिलं. परत मी मालेगावला गेलो साई हॉस्पिटलला, त्यांनी पण मला तसंच सांगितलं. तिथून पण घरी आलो. मग काकतकर नाशिकला गेलो, त्यांनी पण मला तोच सल्ला दिला की घरी जाय, आराम कर, तुझं काहीच होऊ शकत नाही. 90% विषय क्लोज झालं होतं माझं. मग बाबांकडे आलो, बाबांनी मला फाटा दिला, लेप लावला चांगल्या प्रकारे, 2-3 वेळेस लावलं त्यांनी. तर 1 महिन्यात मी माझ्या पायावर उभं झालो. म्हणजे मला चालता येत नव्हतं, काहीच नव्हतं, माझी हालचाल नव्हतं होत. मला एक 7-8 जण उचलायला लागायचे. आता व्यवस्थित आहे, मी सगळं काम मी करू शकतो. सुरुवातीला माझी काहीच हालचाल होत नव्हती, आता एकदम व्यवस्थित आहे. गाडी चालवतो, सगळं शेताचे काम करतो व्यवस्थित. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.